आणि एक महत्त्वाची बातमी आहे नागपूरमधून। नागपूरमध्ये 12वीच्या पेपरफुटी प्रकरणात आरोपींची संख्या आता 8 वर पोहोचली आहे। कनिष्ठ महाविद्यालयाचा मुख्याध्यापक आणि संचालक देखील पोलिसांच्या जाळ्यात सापडलाय। जैताळा इथल्या विद्यासाधना या शाळेचा संचालक संदीप सरटकर आणि विशाखा कनिष्ठ महाविद्यालयाचा मुख्याध्यापक प्रदीप जांगडे, एज्युकेशन अकॅडमी या कोचिंग क्लासेसचा संचालक मनीष शंभरकर आणि दिनेश कोडंगळे या आरोपींना काल दिवसभरात अटक करण्यात आलेली आहे। आणि या संपूर्ण प्रकरणात जैताळा इथल्या विद्यासाधना या शाळेचा संचालक संदीप सरटकर मुख्य दुवा असून त्याच्या चौकशीतून आणखी माहिती आता उघड होईल। अनेक कोचिंग क्लासेस आणि विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका फॉरवर्ड करण्यात आली आहे। परीक्षा केंद्रावरून प्रश्नपत्रिका आधीच काढली की बोर्डातून मिळाली याचा सध्या पोलीस शोध घेत आहेत। तर आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। वरळी चिवडी उन्नत मार्गाच्या कामादरम्यान लोखंडी सळी खाली कोसळून एक जण जखमी झालेला आहे। केएम रुग्णालय परिसरामधून जात असलेल्या व्यक्तीच्या डोक्यात लोखंडी सळी पडली आणि यामुळे डोक्याला गंभीर मार बसल्याने संबंधित व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे। संबंधित कंत्राटदार आणि कामगारांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याची चर्चा सध्या होते। पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून अधिक तपास आता सुरू झालेला आहे। विधान परिषदेमध्ये वनमंत्री गणेश नाईकांनी लाडकी बहीण योजनेवरून भाष्य केलंय। वन विभागाने आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी उपाययोजना केल्याचं सांगतानाच लाडकी बहीण योजनेमुळे इतर खात्यांवर अन्याय होतोय, तरीही ही योजना बंद करणार नाही असं वनमंत्री गणेश नाईक म्हणालेत। याआधी देखील सरकारमधील अनेक मंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेमुळे निधीची तक्रार केलेली होती। तर आता वनमंत्री गणेश नाईक यांनीही याबाबत विधान केलेलं आहे। पाहूयात। विविध प्रकल्प गेल्या वर्षभरापासून त्याच्यामध्ये लाडकी बहीण ही योजना स्वीकारली, जरी ती अन्य खात्यांवर अन्याय करण्याची परिस्थिती निर्माण करीत असली तरी सुद्धा ती योजना बंद होणार नाही। परंतु मी त्या ठिकाणी आमच्या खात्याच्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं की या 12,000 कोटीची संपत्तीच्या अगेन्स्ट एखाद्या बँकेकडून 6,000 कोटी रुपये आपण कर्ज घ्या आणि थिनिंग करण्याच्या परिस्थितीमध्ये जी लाकडं येतात ती लाकडं विकून त्याचा व्याज निश्चितपणे दिला जाऊ शकेल। आणि एक महत्त्वाची बातमी आहे। महाराष्ट्रात कृत्रिम फुलांवर बंदी घालण्याच्या मागणीवरून विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा झालेली आहे। राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी प्लास्टिक फुलांवर पूर्णपणे बंदीची मागणी केली आणि यावर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलंय की सर्वच कृत्रिम फुलांवर बंदी घालणं शक्य नाहीये, कारण काही फुलं ही कापडी किंवा अन्य साहित्यापासून बनवलेली असतात आणि पर्यावरणाला हानिकारक, त्याचबरोबर बायोडिग्रेडेबल नसलेल्या फुलांवर सध्याही बंदी आहेच। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात अधिक स्पष्टता आणण्यासाठी GR काढण्यात येईल असं आश्वासन त्यानंतर दिलेलं आहे। ची अंमलबजावणी होत नाही ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे। आणि म्हणून कृत्रिम फुलं ज्या ज्या ठिकाणी विकली जातील त्या त्या ठिकाणी ते आणि निर्माण करणारे कारखाने बाहेर राज्यात आहेत, त्यामुळं याच्यात कशी बंदी घालता येईल आणि 100% महाराष्ट्रात कृत्रिम फुलं विकली जाणार नाही त्याच्यासाठी जरब बसून हे काम कसं पूर्ण होता येईल हे करावं। कृत्रिम फुलावर बंदी असं काहीही निर्णय मला घेता येणार नाही, कारण मला ते स्पष्ट करू द्या। एक मिनिट, माझा कृत्रिम फुलं जी हॅझार्डस आहेत एन्व्हायरमेंटला, जी बायोडिग्रेडेबल नाहीत, त्यांचा आपल्यावर गंभीर परिणाम होतो, त्यांच्यावर बंदी आहे। कृत्रिम फुलं ही कपड्याची असू शकतात, कृत्रिम फुलं ही वेगवेगळ्या म्हणजे पद्धतीने बनवली जाऊ शकतात। जे प्लास्टिक वापरलं जातं ते जर प्लास्टिक बायोडिग्रेडेबल नसेल तर मग ते फूल असू, ग्लास असू, प्लेट असू, ह्याला बंदीच आहे। आणि त्याच्यावर मी कारवाईची आता आपल्याला सांगितलं की जवळपास 92,000 कारवाया आम्ही केलेल्या आहेत। बायोडिग्रेडेबल नाही अशा कुठल्याही मटेरियलची फुलं जर असतील तर त्याच्यावर बॅन आहे, तो अधिक स्पष्ट व्हावा या संदर्भात GR काढण्यात येईल। आणि अशा प्रकारच्या फुलांचा वापर करणारे डेकोरेटर देखील शिक्षेस पात्र असतील। या संदर्भात जे मोठे मोठे मॅरेज हॉल्स आहेत त्यांनी जर अशा प्रकारचं डेकोरेशन अलाउ केलं तर त्यांच्यावरही काय कारवाई करायची
या संदर्भातही जी आरमध्ये आपण घालू.